नमस्कार, दीपक डायनामिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। भरपूरशा बातम्या, भरपूरशा नवीन गोष्टी होऊन गेलेल्या आहेत। नवीन बिल्स येत आहेत। विधानसभेचं येणारं वादळ जे आहे ते त्या दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात असं सांगण्यात येतंय। म्हणजे आचारसंहिता ही दिवाळीपूर्वी लागू होईल आणि निवडणुकीचं जे मतदान आहे किंवा जी निवडणूक प्रक्रिया जी ॲज ॲक्च्युअल निवडणूक प्रक्रिया जी आहे विधानसभेची महाराष्ट्रापुरती ती दिवाळीनंतरच होईल असं आपल्याला सूत्रांकडनं कळतंय। आजचा विषय आपला आहे की ब्रॉडकास्टिंग बिल 2023 मध्ये नोव्हेंबरच्या 2023 मध्ये ब्रॉडकास्टिंग बिल हे सादर करण्यात आलं होतं। काही कारणाने ते थांबवण्यातही आलं। आता नव्याने ब्रॉडकास्टिंग बिल्सचे वारे वाहत आहे। ब्रॉडकास्टिंग बिलमध्ये नवीन ब्रॉडकास्टिंग बिलमध्ये चेंज करा अशी मागणी करण्यात येते। नेमकं काय ब्रॉडकास्टिंग बिल आहे म्हणजे मी तुम्हाला इथे सरळ सांगतो की ॲज अ यूट्यूब किंवा कंटेंट क्रिएटर, यूट्यूब क्रिएटर किंवा ब्लॉग्स क्रिएटर जर तुम्ही असाल किंवा तुम्ही पॉलिटिकली काही गोष्टींवरती जर डिस्कस करत असाल किंवा तुमचं ओपिनियन तुम्ही जर प्लॅटफॉर्मवर टाकत असाल, जसं हा प्लॅटफॉर्म आहे की जसं एक्स आहे, ट्विटर एक्स आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, यांच्यावरती जर तुम्ही या सर्व गोष्टी आर्टिकल स्वरूपात, व्हिडिओ स्वरूपात जर टाकलेत तर नवीन ॲक्टमध्ये तुम्ही अडकू शकता। कारण की सरकार आता नवीन ॲक्टचा घाट घालत आहे। 1995 च्या केबल ऑपरेटिंग ॲक्टला म्हणजे 1995 च्या केबल ऑपरेटिंग ॲक्टला वजा करून आता हा नवीन बिल जो ब्रॉडकास्ट बिल 2024 म्हणून संबोधण्यात येणार आहे त्याच्यात अशा प्रकारचे बदल करण्यात आलेले आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तुम्हाला तर ब्रॉडकास्ट बिल जे आहे ते यूट्यूब क्रिएटर्स जे ओपन सोर्समध्ये काम करतात, जसं यूट्यूब चॅनल्सवरती सरकारविरुद्ध काही नॅरेटिव्ज असतात किंवा व्हॉटएव्हर काही ज्या गोष्टी बोलायच्या असतात, पॉलिटिकली काही गोष्टींवरती ते डिबेट करतात, ते त्यांची मतं मांडतात। थोडक्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणू आपण। ते हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत यांच्यावरती टाच आणण्याचं काम आता सरकार करतंय असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही। म्हणजे तुम्ही सरकार विरोधी धोरणं राबवताय, अँटी नॅशनल म्हणून तुम्हाला घोषित करण्यात कसं येईल, किती लवकरात लवकर तुम्ही अँटी नॅशनल आहात असं जसं लवकरात लवकर त्या डेफिनेशनमध्ये तुम्ही बसाल याचा संपूर्ण प्रयत्न आता सरकार करत आहे। म्हणजे आता हे जे बिल आहे याच्यामध्ये OTT प्लॅटफॉर्म जे आहेत त्यांना सोडण्यात नाही आलं आहे। OTT प्लॅटफॉर्मवरती याच्या आधीच डिस्कशन झालेलं होतं की OTT प्लॅटफॉर्मला सुद्धा रेग्युलेट केलं जावं। तर आता OTT प्लॅटफॉर्म जस्ट लाईक ॲमेझॉन आहे, तुमचा जिओ सिनेमा आहे, भरपूरशे आहे, जे नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन प्राईम आहे। तर हे जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यावरती टाच येणं हे अपेक्षितच होतं। कारण की त्याच्यावरती अब्यूज कंटेंट्स असतील, काही पॉर्नोग्राफिक कंटेंट्स असतील, काही चुकीचे कंटेंट्स दाखवण्यात येतात जे समाजामध्ये तेढ निर्माण करतात। त्यामुळे OTT प्लॅटफॉर्म हा रेग्युलेशन्स ॲक्टमध्ये यावं किंवा केबल रेग्युलेशन ॲक्टमध्ये तो यावं हे काही नवीन नव्हतं। त्यामुळे रेग्युलेशन ॲक्टमध्ये, केबल रेग्युलेशन ॲक्टमध्ये OTT आले तर काही असं वाईट किंवा चुकीचं काही ठरणार नाही। पण लोकांचं जिथे जास्त अटेन्शन वाढत चाललंय, आता ज्याला तुम्ही सांगाल सर्वात जास्त तुम्ही युजर्स आहात, आज माझा आता हा व्हिडिओ बघताय, हा व्हिडिओ तुम्ही बघताना हा माझा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघताय, म्हणजे सर्वात जास्त अट्रॅक्शन किंवा अटेन्शन हे जे मिळतंय सर्व गोष्टीचं ते आहे यूट्यूब। यूट्यूब माध्यमातूनच सर्व अटेन्शन मिळतंय। तर सोशलिझम जो आहे म्हणजे यूट्यूब क्रिएटर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे कंटेंट क्रिएटर आहेत, ब्लॉगर्स आहेत, हे लोक ज्या वेळेला सरकारच्या काही गोष्टींवरती वाच्यता करतात, चुकीचे काय, जसं पेपरफुटी झाली, नीटच्या एक्झाम्सचे इश्यूज झालेत, अशा भरपूर काही गोष्टी झाल्यात की ज्या सरकारच्याही म्हणजे सरकारची जी प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे त्याच्यावरती संशय निर्माण करत आहेत। अनेक युट्यूबर्स आहेत ज्यांचं मी इथे नाव घेणं शक्य नाही किंवा घेणं योग्य नाही, असे मोठे युट्यूबर्स आहेत की जे
या सर्व गोष्टींना इन्फ्लुएन्स करतात, त्या सर्व गोष्टी बाहेर आणतात, त्याच्यावरती डिस्कशन करतात, त्याच्यातली ॲज ॲक्च्युअल कंडिशन काय आहे ही सर्व समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या चॅनल्सच्या माध्यमातून. पण आता याच चॅनल्सवरती घाला घालण्यात येणार आहे. हो, तुम्ही जे ऐकताय ते बरोबर आहे. घाला घालण्यात येणार आहे म्हणजे याच्या संदर्भातलं धडधडीत स्पष्टपणे बिल तयार होणार आहे, म्हणजे एक घटना तयार होणार आहे. ज्याप्रमाणे एक कायदा तयार होणार आहे, त्या कायद्यामध्ये हा युट्यूब कंटेंट क्रिएटर असेल, तो रेग्युलेशन्सच्या अंडर असणार आहे. त्याच्यावरती एक ग्रीव्हन्स ऑफिसर असेल, त्याला तो स्वतःला हायर करावा लागेल. त्याची चॅनल्सची जी आयडेंटिटी आहे ती त्याला संपूर्णपणे सरकारला सांगावे लागणार आहे की मी असा चॅनल चालवतो आहे आणि ह्या चॅनलच्या अंडर असे प्रोग्राम्स काम करतायत, याची सर्व इत्यंभूत माहिती त्याला सरकारला द्यावी लागणार. म्हणजे घटनेच्या कलम 19(अ) अंतर्गत मूलभूत अधिकार अशा प्रकारचा एक आपल्याकडे एक कायदा आहे की मूलभूत अधिकारांमध्ये तुम्हाला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. 19(अ) मध्ये या गोष्टी जरी येत असल्या तरी 19(अ) च्या दुसऱ्या भागामध्ये असं सांगितलंय की तुम्ही सरकारविरोधी अशा कुठल्या कृती, सरकारविरोधी अशा घोषणा किंवा सरकारला किंवा अँटी नॅशनल्स म्हणून तुम्हाला घोषित का करू नये याच्यासाठीच्या काही डेफिनेशन्स देण्यात आलेल्या आहेत. मला इथे एवढंच सांगायचंय की या सर्व बाबतीमध्ये ट्विटर असेल, तुमचं फेसबुक असेल, यूट्यूब असेल, याच्यावरती टाच येणार आहे. टाच येणार आहे म्हणजे तुमचं रेग्युलेशन्स आहेत, तुमच्या यूट्यूब चॅनलचं रेग्युलेशन आहेत, या सर्व डिटेल्स ज्या आहे. थोडक्यात एखादा युट्यूबर काय करतो, एखादा युट्यूबर आहे जो वेल नोन युट्यूबर आहे, जो एक कंटेंट क्रिएट करतो देशाच्या प्रती, देशामधली राजकीय व्यवस्था काय करते, आर्थिक व्यवस्था काय चालली यावरती तो ज्यावेळेस भाष्य करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्याची व्ह्यूअरशिप काउंट वाढतो, प्रोपेगेंडा तयार होतो. पण तो प्रोपेगेंडा नसून तो एक प्रकारचं अवेअरनेस आहे, त्याला फ्रीडम ऑफ स्पीच आहे. फ्रीडम ऑफ स्पीच वरती पूर्णपणे बंदी आता या नवीन कायद्यामध्ये घालण्यात येणार आहे, असं आपण म्हटलं तर काही चुकीचं नाहीये. म्हणजे तुम्ही बघा की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन महत्वाच्या ज्या घटना आहेत त्या 19(अ) मध्ये लिहिण्यात आलेलं आहे, तर ते तुमचं पूर्णपणे बंद होऊ शकतं. म्हणजे मोदी सरकारने गेल्या खासदारकीच्या निवडणुकांमध्ये या सर्व गोष्टींचा अनालिसिस करून झाला की आपल्याला ह्या गोष्टींचा किती त्रास होतोय. युट्यूबर्स असतील, क्रिएटर असतील, हे आपल्याला आपल्याबद्दल किंवा आपल्या सरकारच्या धोरणांबद्दल किती बोलतायत किंवा कसं पटवून देत आहेत लोकांना किंवा किती त्याच्यातली खरे तथ्य आहेत हे आकडेवारीनुसार समोर आणतायत. पण असं असताना या सर्व गोष्टींवरती टाच कशी आणायची, तर आपण याच्यावरती रेग्युलेट करण्यासाठी एक बिल जनरेट करणं गरजेचं आहे. बिल जनरेट करताना आपण केबल ऍक्टला ओव्हरराईड करणार आहोत. 1995च्या केबल ऑपरेटिंग नेटवर्कच्या कायद्याला ओव्हरराईड करून आता नवीन कायदा म्हणजे जे नवीन बिल पास होत आहे 2024 मधलं ब्रॉडकास्टिंग बिल म्हणून जे सादर होत आहे, जे त्याच्यामध्ये काम चालू आहे, त्याच्यामध्ये हे सर्व घटक येणार आहे. ब्रॉडकास्ट बिल जे आहे 2024चं जे ब्रॉडकास्ट बिल आहे याच्यामध्ये सरकारने युट्यूबच्या म्हणजे गुगलच्या काही प्रतिनिधींना सुद्धा विचारणा केली होती की या संदर्भात जे काही प्रोपोगेंडा वाऱ्यासारखा वाहतोय किंवा एखादा युट्यूब आहे, इन्फ्लुएन्सर आहे, त्याला जो व्ह्यूअरशिप काउंट मिळतोय तो व्ह्यूअरशिप काउंट तुमच्या काही अँटी नॅशनल धोरणांमुळे होतोय का. म्हणजे थोडक्यात युट्यूबचा याच्याशी काही संबंध आहे का, युट्यूब अशी कुठली युट्यूबची अशी कुठली पॉलिसी आहे का ज्या पॉलिसी अंडर सरकारला टार्गेट केलं जात आहे, असा प्रश्न सरकारच्या काही शिष्टमंडळाने किंवा सरकारच्या काही टेक्निकल लोकांनी हा युट्यूबच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. युट्यूबने ठरल्याप्रमाणे उत्तर दिलं की आम्ही न्यूट्रल आहोत, आमची जी काही यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे टेक्निकल यंत्रणा आहे, ती अल्गोरिदम वरती काम करते आणि अल्गोरिदम जसं काम करेल तशीच यंत्रणा पुढे चालते. त्याच्यामुळे आमचा हा मॅन्युअली हस्तक्षेप तर याच्यात बिलकुल नाहीये. म्हणजे युट्यूबने त्यांची सारवासारव केली. अर्थात ठीक आहे, आपण असं समजू शकतो की युट्यूबचं याच्यामध्ये काय योगदान आहे, सरकारविरोधी बोलण्यामध्ये जे काही व्हिडिओज असतात, कंटेंट क्रिएटर असतात, यांचं रँकिंग, यांचं व्ह्यूज कसे वाढतात, तर याचा थोडासा संशय सरकारला होता युट्यूबवरती.
युट्यूबनेही त्याचं उत्तर दिलं. त्यांनी सरळ या बाबतीमध्ये त्यांचं धोरण स्पष्ट केलं की या संदर्भामध्ये आमचा काही रोल नाही. राहता प्रश्न राहिला सरकारला 2024चं हे जे बिल आहे जे बनवायचं आहे या संदर्भातली गरजच का बनली, मुळात हा प्रश्न आहे. कारण सेक्शन 66A अंतर्गत म्हणजे IT ऍक्ट नुसार सध्या सर्व तुम्ही आम्ही सर्व लोक हे IT ऍक्ट नुसार 66A च्या अंडर आहोत. म्हणजे IT ऍक्ट मध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यामध्ये ते तुम्हाला मला कायद्याने लागू आहे. सेकंडली विचार केला तर युट्यूबचं स्वतःचा ऍक्ट आहे की युट्यूबला अशा काही चुकीचे कंटेंट्स वाटले, अब्यूज कंटेंट्स वाटले, काही चुकीचं किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कंटेंट्स वाटले तर युट्यूब स्वतः स्ट्राईक करत असतो. युट्यूब स्वतः स्ट्राईक करण्यानंतर कॉपीराईट असेल, स्ट्राईक असेल, PMLA ऍक्ट असेल, हे स्वतःचे युट्यूबचे ऑलरेडी ऍक्ट्स आहेत आणि युट्यूब स्वतः त्या पॉलिसीला फॉलो करतो. आणि अनेक अशा लोकांचे युट्यूब क्रिएटर, कंटेंट क्रिएटरचे चॅनल्स हे बंद झालेत, युट्यूबने बंद केलेत. आणि हे जरी खरं असलं तरी मला नाही वाटत की IT ऍक्ट म्हणजे IT ऍक्ट 66A प्लस PMLA ऍक्ट जो तुमचा युट्यूबचा ऍक्ट आहे तो 2 आणि हे 2 ऍक्ट पुरेसे असताना सरकारने स्वतःला अँटी नॅशनल लोकांना कसं पकडता येईल आणि हा सरकार विरुद्ध कसा बोलतोय आणि हा सरकार विरुद्ध बोलतोय तर आपण अँटी नॅशनल पटकन घोषित करून टाकू. तर असं घोषित करणं सोपं नाहीये. पण त्यांनी कायद्याचा आधार घेत आता हे जे बिल आहे हे बिल सादर केलेलं आहे आणि या बिलमध्ये रेग्युलेशन्स मध्ये OTT प्लॅटफॉर्म्स, युट्यूब क्रिएटर, कंटेंट क्रिएटर्स हे सर्व लोक असणार आहेत. विशेष म्हणजे तुम्ही ऐकून थक्क व्हाल, याचा व्हायलन्स केल्यानंतर याची जी रक्कम आहे किंवा ज्याला दंडाची रक्कम आहे ती सरळ पहिला जर व्हायलन्स केला तर 5 लाख रुपये असणार आहे. हो, तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही जे ऐकताय तेच 5 लाख रुपये हा फर्स्ट व्हायलन्स आहे. सबस्क्वेंट व्हायलन्स केला म्हणजे अनेक वेळा जर सबस्क्वेंट व्हायलन्स झाले, तुम्ही व्हायलन्स जर क्रिएट केला तर 2.5 कोटी रुपयापेक्षा जास्त दंड होणार आहे. मला समजत नाही कुठल्या आधारावरती सरकारनं हे बिल समोर ठेवलंय आणि ही जी मॉनिटरी पॉलिसी आहे याच्यावरती कोण रेग्युलेट्स करणार आहे आणि या सर्व गोष्टींचा जो परिपाक आहे तो काय काढायचा आहे. थोडक्यात फ्रीडम ऑफ स्पीच संपलंय असं इथं म्हणायला काही हरकत नाही. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे जे तळागाळातला युट्यूबर आहे जो त्याचं मत मांडत होता 19A च्या मूलभूत अधिकारांचा वापर करून जे आपण बोलतो, जे मूलभूत स्वातंत्र्य आहे ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, त्याचा गळा दाबण्याचं परत एकदा काम आता मोदी सरकारनं केलंय. सरळ आणि स्पष्ट सांगितलं तर हे जे काही बिल आहे हे बिल ओपन सोर्स मध्ये फ्रीलान्सर्स असतील की कंटेंट क्रिएटर, युट्यूब क्रिएटर असतील, सोशल मीडिया जे चालवणारे लोक असतील, फ्रीलान्स पत्रकार असतील, त्यांना सुद्धा हा त्रास देणारच विधेयक असणार आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय, मोदी सरकारने IT ऍक्ट 66 चे असे भरपूर BNSS मध्ये म्हणजे भारतीय न्याय संहितामध्ये याची प्रोव्हिजन असताना IT ऍक्टची प्रोव्हिजन आहे. सेकंड थिंग, युट्यूबला स्वतःची एक पॉलिसी आहे. युट्यूब स्वतः या पॉलिसीला युट्यूबने स्वतः ही पॉलिसी ठेवली आहे की तसं कुठलं डिस्क्रिमिनेशन कंटेंट्स असतील, अब्यूज कंटेंट्स असतील तर ऑटोमॅटिकली युट्यूब त्याला बाहेर काढतो, संबंधिताला नोटीस देतो. अपीलचे चान्सेस असतात, अपीलमध्येही त्या व्यक्तीने अपील जरी जिंकला नाही तर त्याचं चॅनल हे बंद होतं. तरी सुद्धा सरकारला ह्या नवीन बिलची गरज का पडावी हा एक नवीन प्रश्नच आहे. ऑब्व्हियसली म्हणजे अर्थातच एक गोष्ट लक्षात घ्या, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला भीती आहे. खासदार आमदारकीच्या काही निवडणुका आहेत, काही राज्यांची निवडणुका आहेत, परत आपल्याला झटका फटका बसू नये याच्यासाठी या बिलची प्रोव्हिजन करण्यात येते. जे कोणते इन्फ्लुएन्सर्स आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, युट्यूब इन्फ्लुएन्सर्स आहेत, या सर्व लोकांचं तोंड दाबणं, गळचेपी करणं हे सरकारचं धोरण आहे आणि या धोरणाला अनेक स्तरातून विरोध होतोय. म्हणजे थोडक्यात एकच सांगेल की सरकारची ही गळचेपी, गळा दाबण्याची जी भूमिका आहे ही साफ चुकीची आहे. कुठल्याही प्रकारचं तत्व या बिल आणण्यामध्ये दिसत नाही. म्हणजे या तत्वता एखाद्या गोष्टीचं काही क्रमवारी असते की यासाठी आणलं जात आहे, तर हे सरसगट तुमच्या पदाचा, तुमच्या सत्तेचा हा गैरवापर करायचा आहे म्हणून तुम्ही बिल्स आणण्याचा प्रयत्न करताय. तर मला तशी तत्वता गरज वाटत नाही. ॲज अ युट्यूबर, ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून मला तरी, ॲज अ पत्रकार म्हणून मला नाही वाटत
की ही गरज आहे, तात्विकदृष्ट्याही गरज वाटत नाही. आणि याच्यामध्ये रेग्युलेशन्स जे दिलेलं आहेत कंटेंट क्रिएटर्सचे, त्याची जी पॉलिसी आहे ही अत्यंत त्रासदायक असणार आहे प्रत्येक कंटेंट क्रिएटरला, जी न परवडणारी आहे, जिला प्रत्येक डॉक्युमेंटेशन करणं आहे, सरकारच्या म्हणजे पायऱ्या झिजवणं. पायऱ्या इन द सेन्स ऑनलाईन जरी डॉक्युमेंटेशन काही फॉर्म फिलिंग जरी करायचं असेल तरी सरकारला सबमिट करा, सरकारला या सगळ्या गोष्टींची माहिती द्या, हे सरकारला कंटेंट दाखवा आणि नंतर ते कंटेंट रिलीज पोस्ट करा. म्हणजे ही सरळ म्हणजे तुमच्या मूलभूत हक्कांवरती आलेली गादा आहे आणि याचा सर्व स्तरातून निषेध होतोय. मी स्वतः मात्र या सर्व गोष्टींचा निषेध करतो. ही भूमिका सरकारची जी आहे ती चुकीची आहे. त्यामुळे जे कंटेंट क्रिएटर्स, यूट्यूब क्रिएटर्स, जे कोणी अँटी नॅशनल ज्यांना घोषित करण्याची सरकारला जी घाई लागलेली असती, त्यासाठी जे बनवण्यात येणारं जे बिल आहे हे बंद करावं आणि त्याच्यातनं जे क्लॉजेस आहेत ते क्लॉजेस शिथिल करावे किंवा ते क्लॉजेस काढून टाकावे, असं माझं मत आहे. तर आजच्या या बिल व्हिडिओमध्ये, बिलच्या या विवेचनामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील काही नवीन विषयाला पकडून, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.